नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत एकदम मऊसूत आणि जाळीदार उत्तप्पा, पण वेगळ्या पद्धतीने. नेहमी तेच पोहे खाऊन कंटाळा आला असेल तर फक्त 1 कप पोहे, 1 कप रवा आणि अर्ध वाटी दही. झटपट होणारा नाश्ता नक्की ट्राय करा. कुठल्याही वाटीने जाड पोहे घेऊन, जाड पोहे म्हणजे आपण जे कांदा पोहे करतो ते पोहे. आता त्याच वाटीने 1 वाटी रवा घ्यायचा. मग रवा जाड असो किंवा बारीक असो, कुठलाही असला तरी चालेल. दोघांचे प्रमाण अगदी समप्रमाणात घेतले आहे. आणि अर्ध वाटी मी दही घेत आहे. हे माप जर तुमच्याकडे नसेल तर ज्या वाटीने रवा आणि पोहे घेतले त्याचाच अंदाज घेऊन अर्ध वाटी दही घ्यायचे. उन्हाळ्यामध्ये आपण घरच्या घरी दही बनवतो, पण दही फ्रेश असावे. 1 दिवसाचे पण चालेल. आता एक घेतलेले सर्व साहित्य मोठ्या मिक्सर जारमध्ये घालून घ्यायचे. त्याच्यामध्येच 4-5 लसूण पाकळ्या, 5-6 हिरव्या मिरच्या आणि पाव इंच आले किसून घातले. सुरुवातीला मी याच्यामध्ये पाणी न घालता कोरडेच वाटून घेणार, कारण मिरची आणि लसूण चांगला बारीक झाला पाहिजे. हे बघा, अशा प्रकारे सुरुवातीला छान बारीक होतो. ज्या वाटीने रवा आणि पोहे घेतले त्याच वाटीने तेवढं कपभर पाणी घालून घ्यायचे. पुन्हा एकदा अशा प्रकारे वाटून घ्यायचे. वाटून घेतलेले सर्व साहित्य मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतल्यानंतर जारमध्ये थोडेसे पाणी घालून जार चांगला हिसळून घ्यायचा आणि ते पाणी याच्यामध्ये घालून घ्यायचे. याच्यामध्ये कोथिंबीर न घालता नुसत्या मिरचीनेच त्याचा रंग बदलला, थोडा लाईट हिरवा रंग झाला आहे. चांगले हलक्या हाताने 2-3 मिनिट याला चांगले फेटून घ्यायचे, म्हणजे सर्व मिश्रण कसे एकजीव झाले पाहिजे. हलके होईपर्यंत थोडेसे फेटून घ्यायचे आणि एकाच दिशेने फेटून घ्यायचे आहे. रवा आणि पोहे चांगले भिजले पाहिजे, तर तोपर्यंत याच्यावरती झाकण ठेवून 15 ते 20 मिनिट बाजूला ठेवायचे. एकच कांदा घ्यायचा, कांदा जास्त नाही घ्यायचा. कांदा बारीक चिरायच्या अगोदर तवा गरम करायला ठेवायचा मोठ्या फ्लेमवरती. 20 मिनिटानंतर झाकण काढून बघायचे. हे बघा, छान पीठ अगदी भिजले आहेत. मस्त थोडे फुगूनसुद्धा आले. जरासुद्धा आता याच्यामध्ये कणी दिसत नाही. आता याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर एवढेच साहित्य घालायचे आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचे. सुरुवातीला घातलेले सर्व साहित्य चमच्यानेच मिक्स करून घ्यायचे. अगोदरच हात नाही भरून घ्यायचा. चमच्याने चांगले मिक्स करून घ्यायचे, थोडेसे हलके करून घ्यायचे. चांगले मिक्स करून घेतल्यानंतर याच्यामध्ये मी पाव चमचा इनो घालणार आहे. इनो जर नसेल तुमच्याकडे तर सोडा खार घाला. आता थोडं पाणी घालून पुन्हा एकदा चांगले फेटून घ्यायचे. तुम्हाला इनो आणि सोडा खारमध्ये थोडा फरक सांगते. सोडा खार जर घातला तर 1 किंवा 2च खाऊ शकतो, त्याने पोटच फुगते. पण इनोमुळे जाळी तर छान येतेच, पण खाल्ल्यावरती पोट फुगत नाही. आणि याच्यामध्ये पाणी घालताना जरा बेतातच घालायचं. आणि दुसरे असे, अगोदर पाणी न घालता सोडा खार किंवा इनो घातल्यानंतर पाणी घालायचं, म्हणजे छान जाळी पडते. आणि मुलांना जर का डब्यात द्यायचं असेल ना, तर पालक किंवा मेथी अशी बारीक चिरून घालायची, मुलांना कळतसुद्धा नाही. तवा छान गरम झाला. चांगले सुरुवातीला पाणी शिंपडायचे. पाणी शिंपडल्यानंतर थोडेसे तेल टाकून तवा चांगला टिश्यू पेपरने पुसून घ्यायचा आणि पुन्हा एकदा पाणी शिंपडून घ्यायचे. त्यामुळे तापलेल्या तव्याचे तापमान थोडेसे कमी होईल. टिश्यू पेपरने पुसल्यानंतर आता याच्यामध्ये चांगले तेल घालून घ्यायचे. सुरुवातीला जरा थोडे तेल जास्तच घाला, नंतर तेलाचं प्रमाण कमी केलं तरी चालेल. चांगले पळीभर मिश्रण घेऊन तव्यावर घालून छान असे गोलाकार आकार द्यायचा. सर्व बाजूनी सारखे झाले पाहिजे. वरतून थोडेसे तेल सोडायचे. उत्तप्पा करताना आपण पातळ नाही करत, याला थोडासा जाडच ठेवायचा असतो. एक बाजू चांगली सुटसुटीत झाली की लगेच आता याला पलटी करून घ्यायची. हे बघा, अशा प्रकारे कसं दिसत आहे, खुसखुशीत दिसत आहे, अगदी छान भाजून झालं आहे. मिश्रण तव्यावर टाकायच्या अगोदर गॅस मंद आचेवरती ठेवून उत्तप्पा बनवायचा. अशा प्रकारे दोन्ही बाजूनी छान उत्तप्पा करून झाला. अजून डोश्याची किंवा उत्तप्प्याची चांगली चव लागायसाठी कधी पण ना थोडं बटर घ्यायचं. बटर नसेल तर साजूक तूप घ्या आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल मिक्स करून चांगलं पातळ करून घ्यायचं आणि मग 1 चमचा असं तव्यावर सोडून द्यायचं.
नंतर मग त्याच्यावर उत्तप्याचे मिश्रण पळी घालून सोडून द्यायचे. पदार्थ कुठलाही असो किंवा डोसा किंवा उत्तप्पा असो, पण अगोदर बटर घातले ना, नुसते बटर, तर बटर जळून जाते. आणि तेल आणि बटर मिक्स करून घातले ना तर बटर जळत नाही. डोसा किंवा उत्तप्पा किंवा भाकरी बनविताना उलातनी साध्या पाण्यामध्ये अशी बुडवून घ्यायची. पदार्थाची खालची बाजू मोकळी होते आणि पलटी करायला सुद्धा सोपे जाते. अशा प्रकारचा उत्तप्पा मुलांच्या डब्यात दिला ना तर वातळणार नाही, कारण याच्यामध्ये रवा आणि पोहेच आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि रेसिपी आवडल्यावर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. आणि तुम्हाला पुढची रेसिपी कुठली बघायला आवडेल मला कमेंट्स करून नक्की सांगा. किंवा तुमच्याजवळ काही रेसिपी असेल ते मला सांगा. तुम्ही सांगितलेली रेसिपी नक्कीच या किचनमध्ये बनवली जाईल. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला सर्वांना माझा नमस्कार.